राहुल गांधी म्हणजे आपले पप्पू कधी कधी अशी काहीतरी विधानं करतात की त्यावर हसावं की रडावं हेच कळत नाही. म्हणजे कशाचा कशाशी काही संबंध नसतो. पण आपल्याकडे म्हणतात ना, संगतीचा परिणाम. तसं झालंय. एकेकाळी मित्र मित्र म्हणून गळ्यात गळे घालणारे आता शत्रूच्या भूमिकेत आहे. पण तरी त्यांच्यावर संगतीचा परिणाम मात्र झालाच आहे. दिल्लीच्या शीश महालाचे राजे केजरीवाल, ते सुद्धा आता अशी काहीतरी विधानं करताय की पप्पू भाग 2 लवकरच येतोय की काय असं वाटायला लागले. आता सध्या राजधानी दिल्लीत निवडणुकीमुळे वातावरण चांगलंच तापलंय. प्रचार सुद्धा शिगेला पोहोचलाय. आता हल्ली प्रचार म्हणजे काय, तर विरोधी पक्षावर टीका करा, मग ती खालच्या पातळीवर केली तरी चालते यांच्या नियमानुसार. त्यांनी कसं काहीच केलं नाही, ते कसे वाईट आहे एवढंच सांगणं म्हणजे प्रचार राहिलाय. आता हे केजरीवाल यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडलेत. मध्यंतरी स्वतःच्याच मनाने रचून रामायणातला एक प्रसंग सांगितला होता. आता पुन्हा एकदा एक हास्यास्पद विधान केलंय. 27 जानेवारीला केजरीवालांनी हे विधान केलंय. हरियाणातील भाजप सरकारवर यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप त्यांनी केलाय. आता ते काय बरळलेत ते जरा ऐकूया. भारतीय जनता पार्टी की हरियाणा की सरकार ने दिल्ली में यमुना से आने वाले पानी में जहर मिला के भेज दिया है। ये तो हमारे भला हमारे दिल्ली जल बोर्ड के इंजीनियर्स का कि उन्होंने पकड़ लिया। दिल्लीतील लोकांना पिण्याचं पाणी हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधून मिळतं. हरियाणाचं पाणी यमुनेद्वारे दिल्लीत येतं. भाजपच्या हरियाणा सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळलंय. मात्र जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखलं. भाजप सरकारने असं विष पाण्यात मिसळलंय जे जलशुद्धीकरण केंद्रातून सुद्धा स्वच्छ होऊ शकत नाही. त्यामुळे दिल्लीतील 1/3 भागात पाणी टंचाई आहे. दिल्लीत अराजकता माजवण्यासाठी हे सगळं केलंय, जेणेकरून दिल्लीतील अनेक लोक मरतील आणि याचा दोष आपवर येईल. आता हे ऐकल्यावर हिंदी सिरियलची एक कथा डोळ्यासमोर येते. म्हणजे मालिकेतली खलनायिका नायिकेला वाईट आणि खोटं ठरवण्यासाठी तिने बनवलेल्या जेवणात विष मिसळते किंवा तिखट किंवा मीठच टाकते. मग खाल्ल्यावर कोणाला तरी त्रास होतो, त्याचा दोष नायिकेवर येतो. मग सुरू होतो मेलोड्रामा. बहुतेक केजरीवाल हिंदी सिरियल जास्त पाहत असावेत. आप सरकारला दोष देण्यासाठी हरियाणा सरकार पाण्यात विष मिसळतं. आता यांच्या या वक्तव्यावर काय बोलावं. दिल्लीकरांची दिशाभूल करण्याचं काम केजरीवाल अगदी व्यवस्थित करतायत. दिल्ली जल बोर्डाच्या सीईओंनी सुद्धा केजरीवाल यांचं हे वक्तव्य फेटाळून लावलंय. दिल्ली जल बोर्डाचे सीईओ शिल्पा शिंदे यांनी 27 जानेवारी रोजी मुख्य सचिवांना पत्र लिहून केजरीवाल यांचा दावा खोटा ठरवला होता. त्यांनी पत्रात असं लिहिलंय की हरियाणामुळे यमुनेतील अमोनियाबाबत अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्याला कोणताही आधार नाहीये. त्यात नमूद केलेली वस्तुस्थिती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. अशा खोट्या विधानांमुळे दिल्लीकरांमध्ये भीती निर्माण होते आणि इतर राज्यांशी असलेल्या संबंधांवर सुद्धा विपरीत परिणाम होतोय. खरंच म्हणजे विचार केला तर लक्षात येईल की किती खालच्या पातळीवर जाऊन बोलायचं याला पण काही मर्यादा असतात. यमुना नदीत विष मिसळल्याच्या विधानावरून हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता आव्हान दिलंय. सैनी म्हणालेत की आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी तात्काळ हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल करू. हरियाणातील लोक यमुनेची पूजा करतात, ते नदीच्या पाण्यात विष का मिसळतील. केजरीवालांनी स्वतः यमुनेत 28 नाले टाकलेत आणि हरियाणाला दोष देऊन आपण वाचू असा विचार ते करतायत. आता हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी नेमकं काय म्हणालेत पाहूया. आज केजरीवाल ने कहा है कि दिल्ली जल बोर्ड के इंजीनियरों ने पानी को दिल्ली आने से रोक दिया क्योंकि उन्हें पता लगा कि इसमें जहर है। मैं अरविंद केजरीवाल से पूछना चाहता हूं कि यह किस दिन की बात है। इंजीनियरों ने किस तरह निष्कर्ष निकाला कि इसमें जहर है। केजरीवाल बताए कि कौन सा जहर डाला गया, कितने टन जहर डाला गया, फिर बॉर्डर पर पानी को कैसे रोका, कोई दीवार बनाई, कहां बनाई, कितना समय लगा, कितना खर्च हुआ। हरियाणा के लोग यमुना को एक पवित्र नदी मानते हैं और इसकी पूजा करते हैं। हरियाणा के लोग भला नदी के पानी में जहर क्यों मिलाएंगे।
अरविंद केजरीवाल ने वर्ष 2020 में झूठा वायदा दिल्ली की जनता से किया था कि अगर यमुना को दूषित होने से नहीं बचाया तो मैं कभी वोट मांगने नहीं आऊंगा। वे इस वायदे को पूरा नहीं कर सके और अब झूठ बोलकर दिल्ली की जनता को बरगलाने का काम कर रहे हैं। इस सरासर झूठे और घटिया बयान के लिए वो हरियाणा और दिल्ली की जनता से तुरंत माफी मांगे, वरना हम उसके खिलाफ मानहानि का दावा करेंगे। मानसिक संतुलन गमावलं असल्याची टीका हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केली। खरंच म्हणजे गेल्या काही दिवसातली त्यांची विधानं जर ऐकली तर पप्पू भाग 2 लवकरच सुरू होणार असं दिसतंय। म्हणजे ट्रेलर आलेला आहे। नक्कीच हिंदी मालिका केजरीवाल जास्त बघत असतील। म्हणजे रिश्ता वही सोच नहीं अशी एका चॅनलची टॅगलाईन आहे। त्याप्रमाणे केजरीवालांची पण एक टॅगलाईन आहे, वादा वही तारीख नहीं। आता यमुना नदी स्वच्छतेबाबत त्यांची या आधीची विधानं ऐकूया। यमुना को साफ किया जाएगा, यमुना साफ कर सकते हैं। यमुना हमारे लिए पवित्र नदी है। यमुना के दोनों तटों पर छोटी छोटी झील बनाई जाएंगी और मुझे उम्मीद है आप हमें 5 साल दीजिए, 5 साल में यमुना को इतना खूबसूरत बना देंगे कि आप अपने बच्चों के साथ पिकनिक मनाने के लिए यमुना के तट पर जाना शुरू करेंगे। हम यहाँ पे यमुना को जीवित करेंगे। आज यहाँ पे एक छोटा सा कार्यक्रम है। 5 साल के अंदर अपने को ऐसे करना है कि दिल्ली के एक एक व्यक्ति को यमुना के तट के ऊपर लाना है और एक एक व्यक्ति को यमुना के लिए गौरवान्वित महसूस करवाना है कि हाँ, दिल्ली में जो यमुना बह रही है वो हमारी अपनी यमुना है और ये दिल्ली की लाइफलाइन है। और अपने को यमुना साफ करनी है, यमुना नदी भी साफ करनी है। इसकी भी मैंने पूरी प्लानिंग करी है। यमुना नदी के अंदर 4-5 साल के अंदर आपको गोता लगवा देंगे, नला देंगे आपको। यमुना बड़ी गंदी है। गए हो यमुना पे? कौन कौन गया यमुना पे? बहुत गंदी है यमुना। उसमें सारा सीवर जाता है, सारा इंडस्ट्री का पानी जाता है, इंडस्ट्री का वेस्ट जाता है। उसकी भी मैंने प्लानिंग करी है। अगले चुनाव के पहले, ये वाला चुनाव नहीं, 5 साल के अंदर, अगले चुनाव के पहले आपके सारे गांव को ले जाके उसमें डुबकी लगवा दूंगा मैं। अगले 5 साल, ये चुनाव छोड़ के अगले चुनाव के पहले आप सबको यमुना भी नहलवा देंगे। मैं आपके साथ डुबकी लगाऊंगा यमुना में, तो यमुना को इतना साफ कर देंगे हम लोग। थोडक्यात आपल्या पराभवाचं खापर भाजपवर फोडण्यासाठी काहीही बरळायचं, जे वाटेल मनाला येईल ते बोलायचं। पण आता अशा लोकांच्या ताब्यात दिल्ली जाऊ नये हीच अपेक्षा आहे। कारण असे लोक राजकारणात आणि तेही मुख्यमंत्री पदावर असतील तर एकूणच अवघड आहे। पण दिल्लीकर सुजाण आहेत। यंदा बदल घडेल अशी आशा आहे। तुर्तास मी इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया। पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार DG9। नमस्कार।